मराठी म्हणी. चला तर आपण मराठीमधील म्हणी जे आहेत ते पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिली म्हण, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा जो अर्थ आहे, जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. दुसरी म्हण, आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. या म्हणीसाठी अर्थ आहे, ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. तिसरी म्हण, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या म्हणीचा अर्थ आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. पुढील म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ या म्हणीसाठी अर्थ आहे, आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. पुढील म्हण आहे, नाकाचा बाल. नाकाचा बाल म्हणजे काय? या म्हणीचा अर्थ काय आहे? अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणजेच नाकाचा बाल. वासरात लंगडी गाय शहाणी. या म्हणीसाठी अर्थ आहे, अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो. पुढील म्हण आहे, अग अग म्हशी मला कोठे नेशी. या म्हणीसाठीचा जो अर्थ आहे तो आहे, स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. पुढील म्हण आहे, तेरड्याचा रंग 3 दिवस. या म्हणीसाठी अर्थ आहे, एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे. पुढील म्हण आहे, पी हळद हो गोरी. या म्हणीसाठी अर्थ आहे, उतावळेपणा दाखविणे. पुढील म्हण आहे बघा, आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. या म्हणीसाठीचा जो अर्थ आहे, एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा. अति तेथे माती. अति तेथे माती या म्हणीसाठी अर्थ आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. पुढील म्हण आहे पहा, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या म्हणीसाठीचा जो अर्थ आहे तो आहे, 2 पैकी 1 पर्याय निवडणे. आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात नागोबा या म्हणीसाठी अर्थ आहे, दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. पुढील म्हण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या म्हणीसाठी अर्थ आहे, प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच. पुढील म्हण आहे, आंधळा मागतो 1 डोळा देव देतो 2 डोळे. आंधळा मागतो 1 डोळा देव देतो 2 डोळे या म्हणीसाठीचा जो अर्थ आहे, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. पुढील म्हण आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीसाठी अर्थ आहे, दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. पुढील म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीसाठी अर्थ आहे पहा, स्वतःच चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो. सर्वात जास्त म्हण वापरली जाणारी आहे. पुढील म्हण आहे, 36चा आकडा. 36चा आकडा या म्हणीसाठी अर्थ आहे, विरुद्ध मत असणे. पुढील म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीसाठी अर्थ आहे, आधी पोटाची सोय पहावी नंतर देवधर्म करावा. पुढील म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी
या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. पुढील म्हण आहे आधी शिदोरी मग जेजोरी. या म्हणीसाठी अर्थ आहे आधी भोजन मग देवपूजा. दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना या म्हणीसाठी अर्थ आहे संकटात अधिक भर पडणे. पुढील म्हणे पहा आपल्याच पोळीवर तूप ओढणे. या म्हणीसाठी अर्थ आहे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. असतील शिते तर जमतील भूते. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. पुढील म्हण आहे नव्याचे 9 दिवस. नव्याचे 9 दिवस या म्हणीसाठी आहे अर्थ नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही. आचार भ्रष्टी सदा कष्टी. आचार भ्रष्टी सदा कष्टी या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या म्हणीसाठी अर्थ आहे स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. पुढील म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार. रात्र थोडी सोंगे फार या म्हणीसाठी अर्थ आहे काम भरपूर वेळ कमी. पुढील म्हण आहे आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते. या म्हणीसाठी जे अर्थ आहे अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. या म्हणीसाठी अर्थ आहे उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा या म्हणीसाठीचा जो अर्थ आहे तो आहे सल्ला मूर्ख देणारा. पुढील म्हण आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.